आज गावात होती मिरवणुकीत लागली भांडणं आणि तीच भांडणं सोडवायसाठी आली होती पोलीस. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज होती गावात आंबेडकर जयंतीची मिरवणूक. तशी आंबेडकर जयंती तर 14 तारखेला होती, पण त्या दिवशी डीजे वाजवायला परवानगी नसत्या म्हणून आज घेतली होती. मिरवणूक तर 1 नंबर मध्ये चालली होती, पण तेवढ्यात एक गोळ झाला. तिथं थोडीशी लागली भांडणं आणि जशी भांडणं लागली तशी पोलिसांची झाली एंट्री आणि त्यांनी आल्या सुरुवातीला डीजे बंद केला आणि बाहेर काढला डीजे तर बाहेर काढला त्यांनी, परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रथाला त्यांनी काहीच केलं नाही. रथ आणि बँजो हे दोन्ही पण तिथं असल्यामुळे मिरवणूक थांबण्याचा काही संबंध झाला नाही. त्यामुळे मिरवणूक तशीच कंटिन्यू चालू राहिली आणि थोडी पुढे सरकली. मिरवणूक तिथनं पुढे गेल्यानंतर आम्ही पण तिथनं हलायचं ठरवलं, कारण आम्हाला पण जायचं होतं हळदीला. ऑन दी स्पॉट डायरेक्ट येऊन बुजलो हळदीमध्ये आलो तर इथं कळसात नहायचं चालूच होतं. मग काय फायनली सगळ्यांचं झालं कळसात नाहून, आणि जसं कळसात नाहून झालं सगळ्यांचं तसं सगळ्यांनी घेतलं जेवायला बसून. माणसं तर सगळे जेवायला बसलीच होती, पण डॉगेश भाई सुद्धा त्याचं काम पूर्ण करत होता. तो थोड्या वेळानं आम्ही पण बसलो जेवायला, जेवण केलं आणि डायरेक्ट येऊन बसलो इथं सोफ्यावर. मग काय सोफ्यावर बसलो होतो तेवढ्याच झालं हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात. काय सगळ्यांनी हळदी लावल्या, फोटोशूट केलं. मग थोडा वेळ थांबून आम्ही पण ठरवलं तिथनं हलायचं. बाकी ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि जाताना तेवढं तुमच्या भावाला फॉलो केलं नसेल तर फॉलो तेवढं करा. चला भेटू आता अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये.